तिची स्क्रीन आपल्याला दिसते त्याला आपण गेटवे ऑफ टॅली स्क्रीन म्हणतो. तर गेटवे ऑफ टॅली स्क्रीन वरचे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. इथे परत रिपीट सांगतोय, ज्यांना ज्याबद्दल डाऊट असेल त्याबद्दल विचारायचं आहे. इथे सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी tally.arp9 मॅक्झिमाइज क्लोज असे ऑप्शन दाखवणारी एक पट्टी दिसते, तर त्याला आपण काय म्हणतो, टायटल बार. तर टायटल बार वरती मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज ऑप्शन असतात. तर याच्यामधला क्लोज ऑप्शनचा वापर होत नाही. मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोरचा ऑप्शनचा वापर आपण करू शकतो. एक्झॅक्ट त्याच्या खालती प्रिंट पासून हेल्प पर्यंत ऑप्शन असणारे परत एक बार दिसतोय, त्याला आपण हॉरिझॉन्टल बटन बार म्हणतो. टायटल बार, हॉरिझॉन्टल बटन बार. हॉरिझॉन्टल बटन बार नंतर आपण पाहतोय उजव्या साईडला एक उभा बटन बार दिसतोय, जो की शेवटपर्यंत जात नाही, शेवटी एका आडव्या असलेल्या बारला इन्फॉर्मेशन दाखवणाऱ्या पट्टीला टच करतो, त्याला आपण वर्टिकल बटन बार म्हणतो. तर हे वर्टिकल बटन बार जिथे खाली टच करतोय तिथे टॅली मेन पासन या ठिकाणी टायमिंग पर्यंत इन्फॉर्मेशन दाखवणारी जी पट्टी आहे, तर त्याला आपण ही स्टार्टिंग स्क्रीन ही गेटवे ऑफ टॅली स्क्रीनची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहत होतो. तर त्यामध्ये आपण पाहिलं की सगळ्यात सुरुवातीला इथे टॅली ERP9 मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि क्लोज ऑप्शन दाखवणारी जी पट्टी आहे, तर त्याला आपण म्हणतो टायटल बार. टायटल बारच्या एक्झॅक्ट खालती प्रिंट पासून सुरुवात होते आणि शेवटचा ऑप्शन आहे हेल्प. ही जी आडवी बटन्स बार आहे, तर त्याला आपण हॉरिझॉन्टल बटन बार म्हणतो. टायटल बार, हॉरिझॉन्टल बटन बार. हॉरिझॉन्टल बटन बार ला टच करणारी, टायटल बारला टच करणारी आणि त्यासोबत खालती स्टेटस बारला टच करणारी एक वर्टिकल या ठिकाणी ऑप्शन्स असलेली पट्टी येते, त्याला आपण वर्टिकल बटन बार म्हणतो. टायटल बार, हॉरिझॉन्टल बटन बार, वर्टिकल बटन बार. तर वर्टिकल बटन बार पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय एक्झॅक्ट खालती बॉटमला टॅली मेन कंपनी इन्फो असा करंट पाथ दाखवणारी कॉपीराइट नंबर आजचा, हा बोला. टायटल बार लक्षात आला, हॉरिझॉन्टल बटन बार, वर्टिकल बटन बार आणि इथे बॉटमला आपण स्टेटस बार पाहिला. तर त्यानंतर स्टेटस बारच्या वरती प्रोडक्ट, वर्जन, अपडेट, लायसन्स, रिलेटेड, कॅल्क्युलेटर पर्यंतचे ऑप्शन्स असलेले ऑप्शन आपल्याला दिसत आहेत, तर याला आपण म्हणतो चालूच आहे आवाज. बाकी सर्वांना आवाज येतोय का? हो सर. प्रोडक्ट पॅनल पर्यंतची कन्सेप्ट आपण पाहिली. त्यानंतर जी रिमेनिंग स्क्रीन आहे, तरी रिमेनिंग स्क्रीनला आपण काय म्हणतो, गेटवे ऑफ टॅली. गेटवे ऑफ टॅली, तर गेटवे ऑफ टॅली वरती ज्यावेळेस आपण पाहतोय, तर गेटवे ऑफ टॅली वरती आपल्याला ऑप्शन्स यावेळेस पाहायला मिळतात. तर गेटवे ऑफ टॅली मध्ये या ठिकाणी पूर्ण गेटवे ऑफ टॅलीची मिडल मधनं एक लाईन गेल्यामुळे दोन पार्ट झालेले आहेत. तसे या ठिकाणी मिडल मधनं एक लाईन गेली आणि याचे दोन पार्ट झालेले आहेत. त्या पार्ट मध्ये आपण पाहतो लिस्ट ऑफ सिलेक्टेड कंपनी, कंपनी इन्फॉर्मेशन मेनू. ही पूर्ण स्क्रीनची इन्फॉर्मेशन सर्वांना लक्षात आलेली आहे. ओके. त्यानंतर आपण इथं पाहिले शॉर्टकट की कशा ओळखायच्या. जसा इथे आपण या ठिकाणी पाहतोय शॉर्टकट की मध्ये की प्रत्येक शॉर्टकट की मध्ये एखादी अल्फाबेट फंक्शन की आपल्याला काय दिसते, डार्क दिसते. जस ज्या पद्धतीने आपण इथं पाहतोय, इथे सिलेक्ट कंपनी मध्ये आपल्याला यस डार्क दिसतं, लॉग इन एज रिमोट मध्ये यल डार्क दिसतं, यल क्रिएट कंपनी मध्ये सी डार्क दिसतं, जे टाइप करतोय तेही दिसतंय ना.
ओके, की बॅकअप साठी आपल्याला इथे बी डार्क दिसतं, रिस्टोर साठी आर. म्हणजे ज्यावेळेस आपण शॉर्टकट कीजचा विचार करतो तर टॅली मध्ये ज्या A to Z अल्फाबेट असतील, अदरवाइज 0 to 9 डिजिट असेल, F1 to F12 फंक्शन की असतील, ज्या बोल्ड आहेत ज्या डार्क आहेत त्या आपल्यासाठी असतील शॉर्टकट कीज. ओके, तर शॉर्टकट कीज नंतर आपण पाहिला की एखादी अल्फाबेट डिजिट किंवा फंक्शन की सिंगल अंडरलाईनने जर हायलाइट होत असेल तर त्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागतं Alt प्लस रिलेटेड की, जी की डार्क असेल ती. जसं इथे आपण कीबोर्ड साठी जर पाहिलं तर कीबोर्डला के आणि बोल्ड दिसतं पण के ला सिंगल अंडरलाईन आहे. तर सिंगल अंडरलाईन असल्यामुळे आपण इथे Alt प्लस के कॉम्बिनेशन करतो, शॉर्टकट की तयार होते. त्यानंतर जर आपण पाहिलं कंट्रोल सेंटरला सुद्धा के डार्क दिसतं पण त्याला डबल अंडरलाईन आहे, त्यावेळेस आपण कंट्रोल प्लस के प्रेस करतो म्हणजे शॉर्टकट की तयार होते. जसे इथे आपण पूर्ण अल्फाबेट पाहतोय, A to Z अल्फाबेट असतील, A to Z अल्फाबेट 0 to 9 डिजिट, F1 to F12 फंक्शन की जे हायलाइट झालेले आहेत ते आपल्यासाठी शॉर्टकट की आहे. इन केस त्याला जर सिंगल अंडरलाईन असेल तर Alt प्लस रिलेटेड कीचं आपण कॉम्बिनेशन करतो, आणि जर त्याला जर डबल अंडरलाईन झाली असेल तर त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन करतो कंट्रोल प्लस रिलेटेड की, असे कॉम्बिनेशन. तर या कॉम्बिनेशन्स वरती आपल्याला पूर्ण स्क्रीन वरती हायलाइट झालेल्या ठिकाणी शॉर्टकट कीज विचारात घेता येतात. तर पूर्ण शॉर्टकट कीज आपल्याला लक्षात आलेले आहेत. स्टार्टिंग स्क्रीन ऑफ टॅली, गेटवे ऑफ टॅली, एलिमेंट्स ऑफ गेटवे ऑफ टॅली म्हणल्यानंतर गेटवे ऑफ टॅली स्क्रीनचीच इन्फॉर्मेशन येते. गेटवे ऑफ टॅली स्क्रीनची इन्फॉर्मेशन आणि स्क्रीनवरती दिसणारे शॉर्टकट की कशा ओळखायच्या याबद्दल आपल्याला सर्वांना या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाले. कुणाला डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, मनोज, संजय सर, सूरज धवन, वैष्णव मॅम, विलास सर. ओके, कुणाला काही डाऊट नाहीये. त्यानंतर आपण इथे परत या ठिकाणी कन्सेप्ट पाहिली की काही शॉर्टकट की आपण अशा पाहिल्या ज्या आपल्याला स्क्रीनवरती कुठे दिसत नाहीत पण त्याचा कंटिन्यू मध्ये यूज होतो. ते यूज मध्ये आपल्याला लक्षात येतात. जसे आपण सिलेक्ट केलेले ऑप्शन्स असेल किंवा सिलेक्ट केलेल्या स्क्रीन रिपोर्ट मधनं आपल्याला बॅक येण्यासाठी कोणत्या कीचं कॉम्बिनेशन करायचंय, एस्केप ही शॉर्टकट की या ठिकाणी आपल्याला यूज करायचे. आणि टॅलीमध्ये जर एखादी रेकॉर्डिंग असेल, एखादी रेकॉर्डिंग आपण केलेली आहे, ती रेकॉर्डिंग आपल्याला त्याच्यात जर सेव्ह करायची असेल, काही वेळेस टॅलीमध्ये आपल्याला एंटरचा बऱ्याच वेळेस वापर करावा लागतो, त्याऐवजी आपण शॉर्टकटली सेव्ह करायचं आहे तर आपल्याला कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कीचा आपल्याला वापर करावा लागेल. कंट्रोल प्लस ए. आणि जर आपल्याला टॅलीमध्ये एखादी आपण केलेली एंट्री असेल, एखादी खातं तयार करणं, आपण पाहिलेलं आहे खातं तयार करणं आणि कंपनी तयार करणं, तर कंपनी क्रिएटचे इन्फॉर्मेशन मध्ये चेंजेस आपण कंपनी अल्टरेशन स्क्रीन मधनं करू शकतो. तसंच लेजर मध्ये चेंजेस करायला लेजर अल्टरेशन स्क्रीन मध्ये जावं लागतं, पण लेजर मध्ये सिंगल अल्टरेशन मध्ये गेल्यानंतरच या ठिकाणी आपण लेजर डिलीट करू शकतो, अदरवाइज लेजर डिलीट करता येत नाही. ही कन्सेप्ट पाहिली तर डिलीट करण्यासाठी आपण एक शॉर्टकट की वापरतो Alt प्लस डी. त्या कॉम्बिनेशनचा आपण वापर करतो आणि पूर्ण आपण स्क्रीनवरती जे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे, शॉर्टकट कीज पाहिलेले आहेत. ज्या न दिसणाऱ्या शॉर्टकट कीज आपण एस्केप, बॅक येण्यासाठी रिपोर्ट मधनं सिलेक्ट केलेल्या स्क्रीन मधनं, त्यासोबत या ठिकाणी आपण सेव्ह करण्यासाठी ऑप्शन पाहिला कंट्रोल प्लस ए, आणि डिलीट करण्यासाठी अल्टरेशन स्क्रीनवरती गेल्यानंतर आपण Alt डी प्रेस करून डिलीट करू शकतो. ह्या शॉर्टकट कीज आपल्याला सर्वांना लक्षात आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे या ठिकाणी कन्सेप्ट पाहिला. पुढची कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिली. पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपण सुरुवात केली होती कंपनी इन्फॉर्मेशन मेनूवरती. कंपनी इन्फॉर्मेशन मेनू. तर कंपनी इन्फॉर्मेशन मेनू मध्ये आपण ज्या कन्सेप्ट पाहिल्या तर त्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला इथे सिलेक्ट कंपनी
लॉग इन ॲज रिमोट युजर, क्रिएट कंपनी, बॅकअप, रिस्टोरेज सर्व ऑप्शन्स या ठिकाणी आपण पाहिले. इन केस एखादी कंपनी तयार केली किंवा सिलेक्ट केली तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन काय दिसते, आपण ओल्ड कंपनी सिलेक्ट करूया. सिलेक्ट कंपनीवरती आपण एंटर प्रेस केल्यानंतर आपण इथं टाईप केलं सोहम टॅली 1920 नावाची कंपनी आपण सिलेक्ट करून एंटर प्रेस केलं. त्याचा जो काही युजर नेम आहे, युजर नेम पासवर्ड आपण दिला, त्यानंतर पूर्ण. आता आपल्याला परत कंपनी इन्फॉर्मेशन मेनूवरती जायचंय, तर सगळ्यात अगोदर आपण पाहायचंय आपल्याला समोर या ठिकाणी जे कंपनी इन्फॉर्मेशन मेनूच्या ऐवजी गेटवे ऑफ टॅली मेनू दिसतोय. अदरवाईज इथे दर्जेनुसार मेनू अवेलेबल होतात, तर त्या मेनू मध्ये आपल्याला कुठे कंपनी इन्फॉर्मेशन ऑप्शन आहे किंवा नाही ते पाहायचंय. इथे जर स्क्रीन वरती दिसत नसेल तर आपल्याला वर्टिकल बटन बार वरती ऑप्शन भेटतो. तर इथे वर्टिकल बटन बार वरती आपण पाहतोय तर कंपनी इन्फो असा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतोय, कंपनी इन्फो. तर कंपनी इन्फो म्हणजे कंपनी इन्फॉर्मेशन. त्यासाठी शॉर्टकट की आपल्याला दिसते Alt+F3, कारण F3 ला सिंगल अंडरलाईन आहे, त्यामुळे आपण परत या ठिकाणी कॉम्बिनेशन केलं, Alt+F3 प्रेस केलं, Alt+F3. इथे बॉटम मध्ये मी सिलेक्ट केलेला शॉर्टकट की तुम्हाला इथे दिसत असतात पॉइंटर मध्ये. तर इथे Alt+F3 प्रेस केल्यानंतर आपण Alt+F3 कंपनी इन्फॉर्मेशन मेनू वरती आलेलो आहे. कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये सिलेक्ट कंपनी, अगोदरच तयार असलेली कंपनी सिलेक्ट करण्यासाठी, कनेक्ट कंपनी, रिलेटेड कंपनी नेटला कनेक्ट करण्यासाठी कनेक्ट कंपनी ऑप्शनचा वापर होतो. तर कनेक्ट कंपनी ऑप्शनचा वापर झाल्यानंतर आपण पुढे पाहिलं शट कंपनी, जिथे डिस्कनेक्ट कंपनी ऑप्शन येतो, डिस्कनेक्टचा वापर झाल्यानंतर शट कंपनी ऑप्शन येतो. शट कंपनीचा ऑप्शनचा वापर केला, क्रिएट कंपनी माहित आहे, अल्टर, ह्या अल्टरेशन मध्ये येऊन आपण चेंजेस करू शकतो. तर इथेच आपण या ठिकाणी अल्टरेशन स्क्रीन मध्ये ज्यावेळेस येतोय तर अल्टरेशन स्क्रीन मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन चेंज करू शकतो. फक्त दोन ऑप्शन आपल्याला चेंज करता येत नाहीत, एक डिरेक्टरी आणि टॅली वॉल्ट. तर डिरेक्टरी आपण कशी चेंज करायची टेक्निकल पार्ट मध्ये नंतर पाहणारच आहोत. टॅली वॉल्ट कन्सेप्ट सुद्धा आपण पाहतोय. इथेच आपण या ठिकाणी चेंजेस केले, सपोज ऍड्रेस मध्ये वगैरे चेंजेस केले. चेंजेस झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचंय तर 1 बाय 1 एंटर प्रेस करत बसल्यानंतर खूप या ठिकाणी आपल्याला खूप वेळेस एंटर प्रेस करत एक एक ऑप्शन पास करत जावं लागेल. त्याऐवजी इथं आपण कंट्रोल ए प्रेस केलं, कंट्रोल ए प्रेस केल्यानंतर सेव्ह झालं. याच ठिकाणी अल्टरेशन स्क्रीन वरती आपण Alt+D प्रेस केल्यानंतर कंपनी डिलीट करता येते, पण आपण करणार नाही आहोत, एस्केप येतोय. इथे पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिली. यामध्ये आपण क्रिएट ग्रुप कंपनी, सिक्युरिटी कंट्रोल, चेंज टॅली वॉल्ट, स्प्लिट कंपनी डाटा, बॅकअप, रिस्टोर या ऑप्शनची इन्फॉर्मेशन घेतली, यूज केलेलं नाहीये. नंतर आपण टेक्निकल पार्ट मध्ये याचा यूज करून पाहणार आहोत. त्यानंतर आपण एस्केप प्रेस करतोय, एस्केप प्रेस केल्यानंतर बॅक आलोय. ही कंपनी सुरुवातीला अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची असते. ज्यावेळेस आपण कंपनी तयार करतो ती बाय डिफॉल्ट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची कंपनी तयार होते. तिथे आपण F11 प्रेस केल्यानंतर अकाउंटिंग फीचर्स मध्ये जाऊन इथे आपल्याला चेंजेस करता येतात. अकाउंटिंग फीचर्स मध्ये मेन्शन अकाउंट्स ओनली ऑप्शन यस करून आपण सेव्ह केल्यानंतर कंपनी अकाउंट्स ओनलीचे होते. इतकी कन्सेप्ट आपण क्लिअर केली. त्या कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आपण अकाउंट इन्फो मध्ये गेलोय. अकाउंट इन्फो मध्ये आपण लेजर ऑप्शन्स पाहिले. लेजर मध्ये सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर असे दोन ऑप्शन येतात. मग सिंगल लेजर मध्ये क्रिएट, डिस्प्ले, अल्टर ऑप्शन आपण पाहिला. सिंगल लेजर मधून एक लेजर तयार करता येतं, क्रिएटचा वापर करून, डिस्प्लेचा वापर करून एका लेजरची इन्फॉर्मेशन पाहता येते. अल्टरचा वापर करून एका लेजरची पूर्ण इन्फॉर्मेशन चेंज करता येते. अदरवाईज अल्टर मध्ये Alt+D प्रेस करून आपण लेजर डिलीट करता येतं. पण आपण लेजर डिलीट कधी करू शकतो, जर त्या लेजर्स मध्ये काही एंट्री झालेलं नसेल, अकाउंटिंग मध्ये ते लेजर यूज मध्ये आलं नसेल तरच डिलीट करता येतं. जर अकाउंटिंग मध्ये लेजर यूज झाला असेल तर ते लेजर डिलीट होत नाहीये. नंतर आपण पाहिलं मल्टिपल मध्ये क्रिएट ऑप्शन, एकाच वेळेस आपण पाहिजे तितके खाते तयार करू शकतो. पण इथं एकच लिमिटेशन येतं, आपल्याला प्रत्येक खात्याची टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन, त्यासोबत ऍड्रेस रिलेटेड इन्फॉर्मेशन ठेवता येत नाहीये. डिस्प्ले मधून आपण एका वेळेस प्रत्येक खात्याचे नेम, ग्रुप आणि ओपनिंग बॅलन्सेस पाहू शकतो. अदर कॉन्टॅक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन, टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला पाहता येत नाही. ते लिमिटेशन येतात मल्टिपल मध्ये. अल्टर मध्ये आपण एका वेळेस एक खातं ते चेंजेस करू शकतो सिंगल मधनं, पण मल्टिपल मध्ये एकाच वेळेस प्रत्येक खात्याचे नेम, ग्रुप आणि ओपनिंग बॅलन्सेस चेंज करू शकतो. पण मल्टिपल अल्टरेशन मधून आपल्याला खातं डिलीट करता येत नाही.
इतक्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर केला. या कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर इथे अकाउंट इन्फो मध्ये लेजर क्रिएट करते वेळेस आपण अंडर ऑप्शन मध्ये येतोय. तर या अंडर ऑप्शन मध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पर्टिक्युलर ग्रुप सिलेक्ट करावा लागतो. तर तो ग्रुप काय आहे, ग्रुप कोणता सिलेक्ट करायचा या कन्सेप्ट सुद्धा आपण पाहिला. तर तिथे आपण पाहिलं की सगळ्यात सुरुवातीला आपण कन्सेप्ट पाहिला की गेटवे ऑफ टॅली स्क्रीन, गेटवे ऑफ टॅली स्क्रीन नंतर गेटवे ऑफ टॅली मध्ये गेटवे ऑफ टॅली मेनू मध्ये अकाउंट्स इन्फो मध्ये लेजर ऑप्शन मध्ये ज्यावेळेस आपण इथे कंपनी क्रिएट करतोय तर क्रिएट कंपनी मध्ये इथे एक नावाचं खातं तयार करतोय. इथे अंडर मध्ये ग्रुपची लिस्ट दिसते. आपण वन बाय वन इथे काउंट करूया. बँक अकाउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34. इथे जर काउंट केले तर 34 ग्रुप दिसतात. पण आपण इथे पाहतोय इथे ऍक्च्युअल 34 ग्रुप नाही आहेत, 28च ग्रुप आहेत. त्या 28 पैकी 15 प्रायमरी आहेत, 13 सब आहेत. मग दिसतायत का, इथे 6 ग्रुपला टोपन नाव आहेत. जसे एक बँक ओडीला टोपन नाव आहे, बँक ओसीसी. आपण बँक ओसीसी ला एंटर केलं तरी सिलेक्ट झाला बँक ओडीच. म्हणजे बँक ओसीसी आणि बँक ओडी वेगवेगळे ग्रुप नाही आहेत. तर बँक ओडीचं निक नेम टोपन नाव आहे बँक ओसीसी. एक्झॅक्ट त्याच पद्धतीने आपल्याला परत एक निक नेम येतात. ते आपण पाहतोय निकनेम मध्ये एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट डायरेक्ट. तर हे डायरेक्ट एक्सपेन्सेसचा निक नेम आहे. त्यासोबत आपण पाहतोय एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा निक नेम आहे. आपण त्यानंतर इन्कम इन ब्रॅकेट डायरेक्ट पाहिलं तर डायरेक्ट इन्कमचा निक नेम आहे. इन्कम इन ब्रॅकेट इनडायरेक्ट आपण पाहिलं तर ते इनडायरेक्ट इन्कमचं निक नेम आहे. त्यासोबत आपण इथे पाहिले एक बँक ओडीला निक नेम आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम. तर एक्सपेन्सेस इन्कम रिलेटेड 4 ग्रुप आणि बँक ओडी 5 असे 5 ग्रुपचे निकनेम आपण पाहिले. त्याचबरोबर रिझर्व्ह अँड सरप्लस साठी रिटर्न्ड अर्निंग नावाचा या ठिकाणी रिझर्व्ह अँड सरप्लस साठी रिटर्न्ड अर्निंग असा एक निकनेम आहे. रिटर्न अर्निंग इंटरप्रेस केलं तरी रिझर्व्ह अँड सरप्लस हाच ग्रुप सिलेक्ट होतो. पण इथे ग्रुप कन्सेप्ट क्लिअर केली. पूर्ण ग्रुप पाहिल्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघितले. आपण पूर्ण रिव्हिजन घेऊन आज परत एक प्रॉब्लेम पाहणार होतो जे की पूर्ण प्रत्येक मॅक्झिमम ग्रुपचा वापर केल्यानंतर त्या ग्रुपचे रिपोर्टिंग कशी दिसते. इथे आपण रिपोर्टिंग पाहूया. प्रॉफिट लॉस अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटची डिटेल दिसते जी की आपण मेंटेन केल्यामुळे ऑटोमॅटिकली ऑलरेडी मेंटेन केलेले अकाउंट्स आहेत. इथे ग्रुप बरोबर आल्यामुळे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट बरोबर आलेले. एक्झॅक्ट त्यासोबत आपण बॅलन्स शीट वरती आलोय. बॅलन्स शीट वरती आल्यानंतर आपण इथे डिटेल पाहतोय तर बॅलन्स शीट सुद्धा ऑटोमॅटिक मेंटेन झालेले. फक्त इथे एक ऑप्शन या ठिकाणी ऑटोमॅटिक होत नाही. तो कोणता ऑप्शन ऑटोमॅटिक होत नाही तर आपण प्रॉफिट लॉस जो आहे तो कॅपिटल मध्ये ऍड करतो. तर इथे प्रॉफिट लॉस जो काही झालेला असेल तो इथे हायलाइट होतो पण तो डायरेक्ट कॅपिटल मधनं लेस होत नाही. त्यासाठी डायरेक्ट इफेक्ट दाखवण्याऐवजी आपल्याला जर्नल एंट्री पास करावी लागते. आपण थेरॉटिकल मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये पाहिलेलं आहे ऑदर ऍडजस्टमेंट्स आणि एंट्री मध्ये नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल, नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल. तर त्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी आपण जेव्हा ऍक्युरेसी मेंटेन करतो, एंट्री मेंटेन करतो तेव्हा ऑटोमॅटिक हा प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड होऊन जातो. जेव्हा पुढे आपण उद्याला जो प्रॉब्लेम आपण पाहतोय लेजर क्रिएशनचाच प्रॉब्लेम पाहणार आहोत. लेजर क्रिएशन केल्यानंतर पूर्ण रिपोर्ट कसा दिसतो हे कन्सेप्ट क्लिअर करतोय. त्यानंतरची पुढची स्टेप असेल ना की अकाउंटिंग मेंटेन करणं. तर लेजर तयार करणं इतर कन्सेप्ट मेन गरजेची होती एंट्री पास करण्यासाठी. मग लेजर तयार करण्यातले डाऊट या ठिकाणी आपण क्लिअर केले. रिलेटेड ग्रुपची एक आणखीन एक लिंक तुम्हाला या ठिकाणी पाठवली जाईल. त्या लिंक मध्ये स्टेप बाय स्टेप मी परत ग्रुप एक्सप्लेन केलेले आहेत. ते ग्रुप या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. ते ग्रुप क्लिअर झाल्यानंतर ग्रुप मध्ये डाऊट या ठिकाणी उद्याच्या प्रॉब्लेम नंतर क्लिअर करा. परत काहीच डाऊट नसतील तर त्यानंतर आपण पुढचा पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये जाऊन अकाउंटिंग करणं म्हणजे आपण थेरॉटिकल मध्ये प्रॉब्लेम सोडवतो वेळेस आपण प्रॉब्लेम दिल्यानंतर त्याच्या जर्नल एंट्रीज केल्या. जर्नल एंट्रीजच्या पुढे आपण लेजर पोस्टिंग पाहिली. त्यानंतर ट्रायल बॅलन्स तयार करणं, ट्रायल बॅलन्स वरून फायनल अकाउंट्स. हा सिंपल कन्सेप्ट बघितल्यानंतर आपण ऍडजस्टमेंट पाहिल्या होत्या. एक्झॅक्ट आपण टॅली मध्ये तेच करतोय.
फर्स्ट आपण शिकलं टॅलीची इंट्रोडक्शन, टॅलीची माहिती या ठिकाणी घेतली, शॉर्टकट की कशा ओळखायच्या, त्या कशा यूज करायच्या या कन्सेप्ट आपण पाहिला, क्रिएट कंपनी, सिलेक्ट कंपनी, सेट कंपनी, जे कंपनी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन आहे सॉफ्टवेअर रिलेटेड ते आपण क्लिअर केल्यानंतर कंपनीची अकाउंटिंग करते वेळेस आपल्याला गरज पडली लेजर्सची, आपण लेजर तयार करणं बघितला, पण लेजर मध्ये ग्रुप बरोबर सिलेक्ट केला तरच रिपोर्टिंग बरोबर येते, ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली. त्यामुळे आपण इथं ग्रुपची कन्सेप्ट बघितली, ग्रुपमध्ये डाऊट क्लिअर केल्यानंतर अकाउंटिंग करणं. तर आपण मॅन्युअल मध्ये ज्यावेळेस रेकॉर्ड मेंटेन करतो तर त्याची जर्नल एंट्रीज पास करतो, पण टॅली मध्ये ज्यावेळेस आपण रेकॉर्ड मेंटेन करतोय तर त्याच्या नोंदी आपण अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये ठेवतो. तर मग आपला उद्याला ग्रुपचे डाऊट क्लिअर केल्यानंतर आपला पुढचा पॉइंट असेल अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये जाऊन अकाउंटिंग कशी करायची. म्हणजे आपण जे थिओरिटिकल मध्ये पाहिलं बेसिक विदाउट ऍडजस्टमेंट या ठिकाणी आपण कन्सेप्ट पाहणार आहोत, जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट. तर टॅली मध्ये आपल्याला फक्त लेजर तयार करणे ही कन्सेप्ट या ठिकाणी करते वेळेस ग्रुप सिलेक्ट करणे येतं. ग्रुप कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आपण पाहणार आहोत अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये जाऊन नोंदी करणं, व्हाउचर्स मध्ये जाऊन एंट्री केल्यानंतर टॅली सॉफ्टवेअर पूर्ण रिपोर्ट ऑटोमॅटिक स्वतः मेंटेन करते. तर ते रिपोर्ट कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहून पुढच्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत. तर या प्रॅक्टिकल मध्ये झालेल्या पूर्ण कन्सेप्ट आपण इथे रिव्ह्यू केलाय. या व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी परत पहा, त्यातले डाऊट क्लिअर करा. तर डाऊट क्लिअर झाल्यानंतर आपण पुढे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पुढे कन्सेप्ट पाहतोय.